नमस्कार मित्रांनो, मी यासाठी शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी तालुका, जिल्हा बुलढाणा। आपण काल यासाठी शेतामध्ये आपण मक्का लागवड केलेली आहे आणि आज ग्लायफोसेटची फवारणी चालू आहे मित्रांनो या तणावर। बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदा याला बोलवून घेतलं, म्हणजे भिजवून घेतलं, त्यानंतर आपण याच्यावर ग्लायफोसेट केलं आहे मित्रांनो। याच्यावर आपण घेतलेलं आहे मिरा 71 म्हणजे 100 ग्राम प्रतिपंप आणि त्यात जवळपास युरिया टाकलेला आहे आपण 200 ग्राम आणि एक लिंबू, अशी आपली फवारणी चालू आहे मित्रांनो या प्लॉटमध्ये। बघा प्लॉट तर काही दिसणार नाही आता सध्या, कारण कालच पेरणी झालेली आहे आणि भिजवून आपण याला ग्लायफोसेटची फवारणी आता चालू आहे मित्रांनो। यासाठी शेती शून्य मशागत धसं बी दिसत असेल मित्रांनो तुम्हाला, जसेच तसे धसं आपले उभे आहे। अबू काही जमिनीची हलवा न करता आहे त्याच बेडवर आपण मक्याची टोकणी केलेली आहे। नंतर उगलेल्या क्षेत्रामध्ये आपण ग्लायफोसेटची फवारणी चालू आहे आपली। उगवल्यानंतर बी तुम्हाला व्हिडिओ फोटो टाकीन मित्रांनो मी यूट्यूबला। आपले एकच ध्येय आहे की सर्व शेतकरी बांधवांनी यासाठीचा अवलंब हा केला पाहिजे। हा बघा प्लॉट, मिरा 71ची फवारणी चालू। आदरणीय चंद्रशेखर दादा बडसावळे व प्रताप काका चिपळूणकर यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी सोनेरी दिवस आणलेले मित्रांनो। त्याचा आपण सोनेरी दिवसाचा आपण सोनं केलं पाहिजे, काही खर्च नाही आले। काल आपण टोकन मी एकल्याने टोकन केलेली आहे मक्का हँडपुश शिडरनी, आणि आज लगेच त्याला वलवून भिजवून तुषार सिंचनने आपण भिजवून घेतलं अगोदर, कारण आपलं ड्रीपासून सुद्धा तुषार लावले होते यात। आणि आता ग्लायफोसेटची फवारणी आपली चालू आहे मित्रांनो यामध्ये। काही स्थानी मित्रांनो आपण एका वर्षामध्ये 3 पिकं घेतो। पहिली सोयाबीन घेतली, त्यानंतर घेतो मका, त्यानंतर परत घेतो मका, नंतर घेतो उडीद। म्हणजे खरीपमध्ये सोयाबीन, रब्बीमध्ये मका आणि उन्हाळीमध्ये एक तर उडीद नाहीतर तीळ। आता आपण हे मका काढल्यानंतर 1 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो त्यामध्ये आपण मका काढल्यानंतर मकाचाच प्रयोग केलेला आहे यावर्षी। बघू आता काय होतं काय नाही रे, मका जमते या नाही। मका तर आपण 100% जमवणार। आता याला सुद्धा खत आपण टाकलेलं नाही मित्रांनो, मक्यावर मका असून सुद्धा। या क्षेत्रामध्ये आपली इकडे सोयाबीन अजून काढायची बाकी आहे, इकडे आपली ग्लायफोसेटची फवारणी चालू आहे। सगळा प्लॉट आपल्या या साठीवरच मित्रांनो, सोयाबीन मका असो काही असो, आपण यासाठी शिवाय शेती करत नाही। यावर्षी आपली खरीपची मक्का होती, त्यामध्ये आपले कणीस एकदम टच्च भरलेले होते शेंड्यापर्यंत। धन्यवाद मित्रांनो, तुमचा वेळ जादा न घेता इथंच थांबतो। धन्यवाद। आपला शेतकरी यासाठी शेतकरी पवन वाघ, राहणार सावळी तालुका, जिल्हा बुलढाणा। धन्यवाद।